श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 15 जूनला आलेली आहे सोमवती अमावस्या आणि उद्याचा दिवस हा अधिक मासातला शेवटचा दिवस असणार आहे. अधिक मासामधली येणारी ही अमावस्येची तिथी अनन्यसाधारण अशी महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण अधिक मास हा ज्याप्रमाणे 3 वर्षातून एकदा येत असतो त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये येणारी प्रत्येक तिथी ही सुद्धा दर 3 वर्षांनीच येत असते आणि म्हणून अधिक मासात येणारी प्रत्येक तिथी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मानली जाते आणि म्हणूनच उद्या अधिक मासात आलेली ही सोमवती अमावस्यासुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण संपूर्ण महिन्यामध्ये आपण केलेली सेवा, जप, तप, दान आणि भक्ती भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करण्याचा हा दिवस मानला जातो. तसंच या दिवशी माता लक्ष्मीचे स्मरण, पितरांचे स्मरण आणि दीपदान करण्याचे देखील विशेष महत्त्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे या दिवशी विष्णूपूजन करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर या संपूर्ण अधिक मासामध्ये अजूनही तुमच्याकडून कुठेही दीपदान हे केलं गेलं नसेल तर उद्याची ही अत्यंत महत्त्वपूर्ण शेवटची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला या 5 ठिकाणी दिव्यांचे दान हे अवश्य करायचे आहे. बऱ्याच जणांनी अधिक मासामध्ये 33 दिव्यांचे दीपदान हे केले असेल, पण प्रत्येकालाच हे शक्य झालं असेल असं नाही. तर तुम्हीसुद्धा अजूनही 33 दिव्यांचे दीपदान हे अधिक मासामध्ये केले नसेल तर उद्या जी संधी आपल्याला मिळालेली आहे तर या अधिक मासाच्या शेवटच्या सांगतेच्या दिवशी आपण याप्रमाणे 5 ठिकाणी दिव्यांचे दान हे अवश्य करायचे आहे. अधिक मासामध्ये दीपदान करणं हे अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे आणि त्यातल्या त्यात उद्या अमावस्येच्या दिवशी दीपदान करणं हे अत्यंत अधिक महत्त्वाचं आहे. कारण अमावस्येची रात्र ही अंधाराची रात्र असते आणि अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये लावलेला दिवा हा आपल्याला केवळ प्रकाशच देत नाही तर आपल्या जीवनातील अंधकार हा सुद्धा दूर करत असतो. श्रद्धेचे प्रतीक म्हणून हा दिवा आपण लावत असतो आणि असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातली सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि तसंच सुख, शांती, समृद्धी, उत्तम आयुरारोग्याची आपल्याला प्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे आपले पितर हे सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडथळे, सर्व समस्या दूर होत असतात. आपल्या पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावर नसेल, आपले पितर आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. आपल्या घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद होत असतात. प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे येतात. पितृदोष हा आपल्याला लागत असतो आणि या उलट जर आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न असतील तर त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक बनत असतं आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थसुद्धा दीपदान हे करायचं आहे आणि हे दीपदान आपल्याला आपल्या यथाशक्तीनुसार करायचं आहे. ज्यांना 33 दिव्यांचे दीपदान करायचे असेल तर त्यांनी 33 दिव्यांचे दीपदान हे अवश्य करावे आणि ज्यांना 33 दिव्यांचे दीपदान करणं शक्य होत नसेल तर अशांनी 5 दिव्यांचे दीपदान करावे आणि हे दीपदान आपल्याला अमावस्येची तिथी सुरू झाल्यापासून ते अमावस्येची तिथी संपण्यापूर्वी करायचे आहे. कारण या काळामध्ये केलेले दीपदान हे अत्यंत शुभकारक मानले गेले आहे. त्यामुळे तुम्ही हे दीपदान आज संध्याकाळी केले तरीही चालेल किंवा उद्या सोमवारी सकाळी अमावस्येची तिथी ही सकाळी 8:24 संपणार आहे. तर याआधी जर तुम्ही हे दीपदान कराल तर अतिशय उत्तम. जर तुम्हाला आज संध्याकाळी हे दीपदान करणं शक्य असेल तर आज संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही हे दीपदान करू शकतात किंवा मग सकाळी 8:24 आधी तुम्ही हे दीपदान अवश्य करा. उद्या सोमवती अमावस्येला सकाळी 8:24 अमावस्येची समाप्ती आहे. तर मग ही अमावस्येची तिथी उद्या सकाळी संपण्याआधीच तुम्ही हे दीपदान अवश्य करा. अधिक मासातील ही शेवटची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून श्रद्धेने दीपदान करा. सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे दीपदान अवश्य करा. जर 33 दिव्यांचं दीपदान करणं शक्य असेल तर 33 दिव्यांचं दीपदान करा, नाही तर 5 दिव्यांचं दीपदान करा आणि हेही जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही 1 दिवा जरी प्रज्वलित करून त्याचं दान केलं तरीही चालेल. अधिक मासामध्ये आपण जे काही पुण्यकर्म करत असतो, जे काही दीपदान करत असतो तर ते दीपदान आपण श्रद्धेने केले तर आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते. कारण हे दीपदान करण्यामागे आपली किती श्रद्धा आहे, आपला भाव किती स्वच्छ आहे यालाच जास्त महत्त्व आहे आणि म्हणून कोणी जर या अधिक मासामध्ये 33 दिव्यांचं दीपदान केलं असेल आणि ते तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर पूर्ण श्रद्धा आणि स्वच्छ भाव ठेवून तुम्ही जर
5 दिव्यांचं किंवा 1 दिव्याचं दीपदान केलं तरीही चालेल. तरीही तुम्हाला अधिक मासाचं संपूर्ण फळ मिळेल आणि दीपदान केल्याचं पुण्यफळ मिळेल. तर हे दीपदान करताना आपल्याला कोणता दिवा हा वापरायचा आहे, तर तुम्हाला जर कणकेचे 5 दिवे बनवणे शक्य असेल तर तुम्ही ते अवश्य बनवा. नाही तर तांब्याचा, पितळीचा किंवा चांदीचा असा कुठलाही दिवा तुम्ही घेतलात तरीही चालेल. आणि हा कणकेचा दिवा जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला गव्हाच्या पिठाची कणिक ही मळायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर गूळ किंवा साखरही घालायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी तूप घालून तुम्हाला या गव्हाच्या पिठाची कणिक ही तयार करायची आहे. पण यामध्ये आपल्याला चुकूनही मीठ हे घालायचं नाही आहे. तर याप्रमाणे गव्हाच्या कणकेचे आपल्याला 5 दिवे हे बनवायचे आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी हे दीपदान तुम्ही करणार आहात तर तिथली जागा तुम्हाला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मगच त्या ठिकाणी तुम्हाला हे दीपदान करायचं आहे. आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला कापसाच्या 2 जोड वाती एकत्र करून त्याची 1 वाती लावायची आहे. गाईचं शुद्ध तूप या दिव्यांमध्ये टाकायचं आहे. आणि गाईचं शुद्ध तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं जे तेल तुमच्याकडे असेल तर ते तेलही टाकलं तरीही चालेल. आणि या दिव्यांपैकी 1 दिव्यामध्ये आपल्याला फक्त एकच कापसाची लांब वात ही टाकायची आहे, कारण हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावणार आहोत. आणि म्हणूनच आपण पितरांसाठी जो दिवा लावत असतो तर त्यामध्ये आपल्याला एकच सिंगल वात ही लावायची असते. म्हणून या दिव्यामध्ये आपल्याला एकच सिंगल वात ही लावायची आहे. आणि उरलेल्या 4ही दिव्यांमध्ये आपल्याला कापसाच्या 2 वाती एकत्र करून त्यांची 1 वात बनवून ती लावायची आहे. आणि असा हा दिवा आपण जो आपल्या पितरांसाठी लावणार आहोत तर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर डाव्या बाजूला लावायचा आहे. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना विनंती आपण करायची आहे की तुमचे आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्यात. तुमची सेवा करत असताना आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या. अशी अगदी मनापासून आपण आपल्या पितरांचे स्मरण करत त्यांना प्रार्थना विनंती करायची आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून असा दिवा आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला जोडवातींचा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, सकारात्मकताही येत असते. कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि म्हणून आपल्या घराच्या सुख, शांतीसाठी, समृद्धीसाठी आणि उत्तम आयुरारोग्यासाठी आपल्या घरामध्ये प्रसन्नतापूर्वक वातावरणही निर्माण होण्यासाठी आपल्याला असा दिवा हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहावा अशी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा 3रा दिवा लावायचा आहे. तो म्हणजे आपण जिथे आपल्या घरामध्ये पिण्याचे पाणी हे ठेवलेले असते, पाण्याचा हंडा किंवा माठ आपण किंवा पाण्याचा फिल्टर हा भरलेला असतो तर तिथे आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे. या ठिकाणी दिवा लावणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि शुभकारक मानलं गेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या माठाच्या ठिकाणी सुद्धा असा दिवा लावल्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. आपले पितृ हे तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आणि म्हणून आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण आपलं पिण्याचं पाणी भरून ठेवतो तर तिथे सुद्धा आपल्याला 1 दिवा हा अवश्य लावायचा आहे. त्याचप्रमाणे पुढचा 4था दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशी मातेपाशी लावायचा आहे. तुळशीच्या रोपाला पवित्र वनस्पती मानलं गेलं आहे. तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचंच रूप आहे. तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि सात्विकता वाढत असते आणि तसंच माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य आपल्या घरात राहण्यास मदत होते. आणि म्हणून या दिव्यांपैकी 1 दिवा आपल्याला तुळशीच्या रोपापाशी अवश्य लावायचा आहे. आणि त्याचप्रमाणे शेवटचा 5वा दिवा हा आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. आणि म्हणून तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्हाला असा हा दिवा अवश्य लावायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला या दिव्याचं दीपदान हे करायचं आहे. पिंपळ वृक्षाजवळ दीपदान केल्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तुमची कृपा ही माझ्या कुटुंबावर सदैव राहू द्यात अशी प्रार्थनासुद्धा अगदी मनोभावे करायची आहे. पिंपळ वृक्षावर पूर्वजांचा, आपल्या पितरांचा वास असतो, तसंच देवी देवतांचा सुद्धा वास असतो.
आणि म्हणून उद्या अधिक मासातील सोमवती अमावस्येच्या तिथीला जर तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ असा दिवा लावाल, दिव्याचं दीपदान कराल, तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल आणि देवी देवतांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेलच तर मग तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावलात तरीही चालेल. तुमच्या देवघरामध्ये जरी तुम्ही या दिव्याचं दीपदान केलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला अशा 5 दिव्यांचं दीपदान करणं शक्य नसेल तर मग तुम्ही एकाच दिव्याचं दीपदान केलं तरीही चालेल. आणि मग हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून तिथेच त्याचं दीपदान केलं तरीही चालेल, किंवा तुळशीच्या रोपापाशी तुम्ही या दिव्याचं दीपदान केलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला या एकच दिव्याचं दीपदान करताना या दिव्यामध्ये 33 वाती एकत्र करून त्यांची एक वात बनवून 33 वातींचा एक बंच बनवून त्याचं जर दीपदान करता येत असेल तर तुम्ही एक दिव्याचं दीपदान करताना या पद्धतीने दीपदान हे करू शकतात. आणि या दिव्यामध्ये तुम्ही गाईचं शुद्ध तूप वापरू शकतात किंवा तेलही वापरलं तरीही चालेल. आणि या पद्धतीने 5 दिव्यांचं दीपदान करणं शक्य नसेल तर एकाच दिव्यामध्ये 33 वाती प्रज्वलित करून त्या दिव्याचं दीपदान हे अवश्य करा. यामुळे तुम्हाला 33 दिवे प्रज्वलित केल्याचं पुण्यफळ मिळेल आणि श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुमच्या पितरांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल. आणि म्हणून तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उद्या अधिक मासातील सोमवती अमावस्येला 5 दिव्यांचं या ठिकाणी दीपदान करा किंवा एका दिव्याचं दीपदान तरी अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.